मम्मी. सर. हा, हॅलो. मॅम आलेत का? हा, येतात. 2 मिनिट. मॅम. हं, बोल काय म्हणतेस? शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. नमस्ते सगळ्यांना. आपली प्रार्थना कोण म्हणणार? हा, एकेकाने एक एक कडवं म्हणा. पहिलं कडवं स्पंदन म्हण, मग आदिश्री म्हण आणि मग आरव म्हण. ठीक आहे? हात हीच जोडा आणि म्हणा. हं. मॅम म्हणू का? हा, म्हण ना. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. आणि पुन्हा कचरो बनावर शुद्ध देचे सांगणे. माणसाने माणसाशी माणसात समवागणे. हीच आमची प्रार्थना. म्हणू. हा, बोल आदिश्री. होवटारी दाटला अंधार दुःखा साजरी साजरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेच आहे खातरी. तो वरी देणारा काजव्याचे चांदणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आणि
ते आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाहुले चालो पुढे जे थांबले ते संपले. चला लोकात आता तो पुन्हा आला नाही. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमची प्रार्थना. छान. मग आता ह्या मागच्या आठवड्यात काय काय केलं तुम्ही? परीक्षा कोणाकोणाची सुरू झाली आहे? मॅम माझी सुरू झाली. झाली सुरू? माझ्या मग आता ऑक्टोबरला. मॅम आता माझी पण सुरू झाली. आजपासून सुरू झाली? मग कसं माझ्या गेले? ऑक्टोबरला. मॅम 2-3 दिवसा पहिले झाली. अच्छा, मग कसे गेले पेपर्स तुम्हाला? छान गेले? कम्प्युटरचा तर इझीच गेला. कम्प्युटर इझी गेला. आणि मॅथ्स झाला? नाही मॅम आता हिंदी आहे ना मंडेला. हम्म. माझ्या ऑक्टोबर पासन. ऑक्टोबर पासन? लागतं आणि 80 मार्क आहेत. अरे वा. लिहायला लागतं आता. कोणत्या स्कूलमध्ये आहेस तू, स्वरा? स्कूल नाही, माझा जास्त अभ्यास आहे. मी आता 6वीत गेली म्हणून जरा जास्त आहे मला अभ्यास. हम्म. 3 तास आणि 80 मार्क. माझी एक्झाम चालू आहे आता. मंडेला मॅथ आहे, मग परत एक हॉलिडे आहे, हिंदी आहे आणि मग सोशल. सोशलला ना 9 चॅप्टर आहेत. 9 हिस्ट्री, खूप मोठे जिओग्राफी आणि सिविक्स आणि हिस्ट्रीचे 4 आहेत. 4 आहेत. जिओग्राफीचे 3 आहेत. आणि मग कोणतं बोर्ड आहे तुमचं? काय? बोर्ड कोणतं आहे? ICSE आहे की CBSE आहे? CBSE आहे. CBSE. सगळ्यांचं CBSE आहे? हो. छान. मग आपण आपल्या परीक्षेचा अभ्यास सुरू करूया आता? चालेल. आपला एकच लेसन राहिलाय शेवटचा, जो सिलेबस होता ना, त्यामधला कुंदाचे साहस नावाचा जो धडा आहे ना, तो आहे बाकी अजून. मॅम कुठले धडे आले आता ह्या वर्षी परीक्षाला? मॅम हा, बोला. मॅम परीक्षा धडे किती आलेत आता? नाव काय आपल्याला तुझं? टोटल 4 धडे आहेत. आणि नाव काय? सांगते हं. मागच्या क्लासमध्ये आपण बोललो होतो ना, 4 आहेत. एक बाबांचं पत्र, जे आपण घेतलंय तेच आहे. त्याच्यानंतर उद्यानात भेटलेला विद्यार्थी, त्यानंतर चंद्रावरची शाळा. चंद्रावरची शाळा ही कविता आहे आपल्याला. कुठली मॅम? गेरेड पावसावरती. चंद्रावरची शाळा. आणि काय मॅम चॅप्टर? एक मिनिट, मी साहस. कुंदाचे साहस हे एक आहे. तर आज आपण कुंदाचे साहस हा धडा घेऊया. आणि त्याच्याबरोबर अँटोनिम्स, सिनोनिम्स आपण जे म्हणतो ना, समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, काळ मध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, हे सगळे काळ हे पण असणार आहेत. व्याकरण धडे, बरोबर काढलं सादेश्री. स्पंदन, तुला मिळालं? एका साईडला पीडीएफ आणि एका साईडला ते माझ्या लॅपटॉपवर बघ. पहिलं कोण वाचणार कुंदाचे साहस? एक एक पॅरेग्राफ एकेकाने वाचला तरी चालेल. पहिलं कोण वाचते? पहिले स्पंदन वाच, मग आदिश्री, मग आरव आणि मग स्वरा. ठीक आहे? ओके मॅम. सुरू कर स्पंदन. पावसाळ्याचे दिवस होते. झाडे, शेते सर्वच हिरवगार झाली होते. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोन्या नदीला भरपूर पाणी आलेले होते. पावसामुळे नदीचे प्रवाह
वाढत प्रवाह प्रवाह वाढत होता. प्रवाह वाढत होता. आज रविवार. कुंद्याच्या शाळेला सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिचे मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या वयाच्या 8व्या वर्षी पोहायला शिकली होती. पाहत ती पट्टीची जलतरणपटू बनली होती. नदीकाठाच्या कडुनिंबाच्या मोठ्या झाडाखाली चांगल्या मैत्रिणी हसत बागड्या खेळत होते. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. छान. आता पुढे आदिश्री वाचेल. स्पंदन, आता आपण आदिश्रीला वाचायला सांगूया, ठीक आहे? आजूबाजूचे लोक आवाज नाही, त्याच्या खाली अजून थोडं आहे बघ. खेळता खेळता हिनं स्पंदन वाचलं ना, त्याच्या खालचा एक परिच्छेद आहे बघ, पॅरेग्राफ. खेळता खेळता लहानगी रझिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळताना दंग खेळण्यात दंग होत्या. खेळात दंग होत्या व एवढ्यात नीलाच्या मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धाबा धाबा, लवकर या. रझिया पाण्यात पडली. कोणीतरी वाचवा. हो, ही हाक कुंद्याच्या कानावर पडल्याबरोबर ती गवताच नदी किनारी पोहोचली. छान. आता पुढचं कोण वाचतेस? आरव वाचतोस? हा, आरवचा एक पॅरेग्राफ झाला की मग स्वरा वाच. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलीचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत चालली होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रझिया बुडतीये. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार?
लोक जोर जोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघेरी फिर. जमलेली माणसं ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझिया जवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझा दंडाला घट्ट धर. छान. स्वरा वाचते पुढचं. कुंदाने रझियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. ही बातमी रझियाच्या घरीही पोहोचली. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून अंधाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळे माझ्या रझियाचा जीव वाचला. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. रझियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्याच्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. सर्वांनी कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. छान. आता तुम्हाला पोर्शन हवा होता ना एक्झामचा, मी एकदा परत रिपीट करते. लिहून ठेवा किंवा टिक करून ठेवा. पहिला धडा आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी. मॅम, 1 मिनिट थांबा. हा, लिहून ठेव किंवा टिक करून ठेव. काय पहिला? उद्यानात भेटलेला विद्यार्थी. कुठला पानावर मॅम? 18वा. लिहून ठेव नाव असं धड्याचं, मग सापडेल तुला तो धडा. कुठला मॅम? पहिला. 1 मिनिट. कुठला? उद्यानात भेटलेला विद्यार्थी. उद्यानात विद्यार्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा तो धडा आहे. त्याच्यानंतर कुंदाचे साहस. आता आपण करतोय तो. पहिला कुठला मॅम? कुंदानार. कुंदाचे साहस. आता आपण जो करतोय ना तो धडा. पुढचा. बाबांचे पत्र. चंद्रावरची शाळा. आणि चंद्रावरची शाळा. आणि ह्याच्यात वाचन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेत वाचायला सांगणार, एखादा परिच्छेद देणार किंवा एखादी कविता देणार आणि ती तुम्हाला वाचायला सांगणार, तर ती अस्खलित वाचता आली पाहिजे. म्हणून हे 4ही धडे, एक कविता आणि 3 धडे आहेत. सारखी वाचनाची प्रॅक्टिस करून ठेवायची त्याची, म्हणजे कुठलाही पॅरेग्राफ आला तरी तुम्हाला तो व्यवस्थित न अडखळता वाचता आला पाहिजे.
आणि ही कविता जी आहे ना, चंद्रावरची शाळा, ती सोपी कविता आहे. ती जर तुम्ही पाठ केली तर तुम्हाला ती परिच्छेद वाचनात आणखी उपयोगी येईल. हो हो मॅम, हे आता सांगा बरं, मी कोणता कोणता सिलेबस सांगितला तुम्हाला? कुंडाचे साहस, बाबांचे पत्र, चंद्रावरची शाळा, बाबासाहेब आंबेडकर. आणि व्याकरण सुद्धा असणार आहे आणि वाचन पण असणार आहे. कुठलं वाचन? व्याकरण मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, काळ हे असणार आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द सोपे सोपे असतील. ते तुम्हाला एकदा तुम्ही वाचले की लक्षात येतील. झालं? सिलेबस तर क्लिअर झालं सगळ्यांना? हो आता छान अभ्यास करणार ना? हो मॅम. सगळे मेडल मिळवणार? हो मॅम. छान छान छान. आता मॅम, आपण जसं आम्ही शाळेच्या अभ्यासाची तयारी करतो एक्झामची, आता आम्ही तशीच मराठीची पण करू. खूप छान खूप छान. तुमच्या सगळ्यांकडून खूप काय म्हणतो अपेक्षा, एक्सपेक्टेशन्स आहेत की तुम्ही खूप सुंदर मार्क मिळवाल. आपल्या सेंटरमध्ये पण छान प्रगती करा. आता आपण प्रश्न उत्तर घेऊया धड्याची. शब्दार्थ कोण वाचतं? शब्दार्थ मॅम मी वाचू? मॅम मी वाच वाच वाच. पट्टीची जलतरपटू पोहण्यात एकदम तरबेज असलेली, मग्न, दंग असणे, गुंग होणे असणे, गलका वाढणे, आवाज वाढणे, गटांगळ्या खाणे, पाण्यात वर खाली होण्याची क्रिया, माघारी मागे, सुखरूप सुरक्षित, कवटाळणे, मिठी मारणे. छान. अजून धड्यामधला एखादा शब्द आहे जो तुम्हाला अडलाय किंवा अर्थ समजत नाही त्याचा, असा आहे? नाही मॅम. सगळा धडा समजला सगळ्यांना? येस मॅम. स्पंदन कठीण शब्द वाटतो एखादा? जरा थोडेसे शब्द वाटतात, बाकी येतात सोपी. कोणता शब्द अडलाय तुला? दंग असणे. दंग असणे म्हणजे मग्न असणे, गुंग असणे, त्याच्यात पूर्ण आपण म्हणतो ना इन्व्हॉल्व होणे, त्याच्यात समरसून जाणे, एकरूप पावणे. आपण एखादा आपल्या आवडीचं जर चित्र काढत असू तर आपण दंग होऊन जातो. आजूबाजूला काय घडतंय ह्याचा आपल्याला विसर पडतो. किंवा आपण एखादी आपली खूप आवडती गोष्ट खात असू तर आपण त्यातही मग्न होऊन जातो, मग कळत नाही. किंवा आपल्याला छंद असेल गाणं म्हणण्याचा, गिटार वाजवण्याचा, तर मग आपण त्याच्यात एवढे समरसून जातो की आपल्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो, गुंग होऊन जातो आपण. त्याला म्हणतो दंग असणे किंवा मग्न असणे. स्वरा, तुला काही आहे डिफिकल्टी? नाही मॅम. मग आपण प्रश्न उत्तर घेऊया. हो मॅम. चालेल. ह्या धड्यावरनं त्यांनी एका वाक्यात प्रश्न उत्तर नाही दिली. 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहायची आहेत, त्यामुळे मोठी उत्तरं लिहावी लागतील. मॅम, तर मी माझी पेन्सिल घेऊन येऊ? काय म्हणतो? मॅम, मी माझी पेन्सिल घेऊन येऊ? घेऊन ये घेऊन ये. पुस्तकात लिहायचं मॅम? पुस्तकात लिहू नका, आता तोंडी सांगा. आपण हा पूर्ण लेसन कम्प्लीट करूया, म्हणजे मग पुढचे 2 मार्क आपल्याला कुंड्याची रिव्हिजन करता येईल. प्रश्न उत्तर. हा, मला आता सांगताना तोंडी सांगा, आपण ओरल करूया आणि तुम्ही घरी लिहा, गृहपाठ म्हणून त्याची उत्तरं तुम्ही घरी लिहा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण होईल. आणि ओके मग मॅम. पुढचे मला वाटतं बहुतेक 20 तारखेला तुमची परीक्षा असेल, 20 ऑक्टोबरला.
येस मॅम 20 ऑक्टोबर. हा, तर मग त्याच्या आधीचे 2 शनिवार आपण रिव्हिजन करू सगळ्याची. ओके मॅम. माझ्या ताईचा बर्थडे होता. कधी? आज होता? मॅम काल होता. अरे वा, बिलेटेड हॅपी बर्थडे तुझ्या ताईला. अवनी ना? आणि मग तुझा कधी असतो बर्थडे? मॅम 17 मेला. 15 मेला. अच्छा. 17 मे. 18 मे. 17 मे. अच्छा अच्छा, मला ऐकायला नव्हतं आलं. छान. आता मॅम कोणाचा असतो? मॅम माझा आरवच्या पहिल्या म्हणजे एप्रिलला. एप्रिल मध्ये असतो. हा. माझा डिसेंबर 23. स्पंदनचा डिसेंबर 23 आणि आदिश्रीचा कधी असतो? एप्रिल 23 एप्रिल. 23 एप्रिल. अरे वा. आणि स्वराचा कधी असतो? माझा 25 जुलैला असतो. 25 जुलै. मग आता जसं आपल्याला सिलेबस मध्ये बाबांचं पत्र आहे, तसं तुम्हाला परीक्षेत पत्र येऊ शकतं की तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा लांब गावी असणाऱ्या एखाद्या नातेवाईकाला, कझिनला पत्र लिहून तुम्ही तुमचा वाढदिवस कसा साजरा केला, बर्थडे कसा सेलिब्रेट केला, ते पत्र लिहून कळवा. मग काय काय लिहाल तुम्ही? ते सोपं आहे कारण की हिंदीमध्ये ऑलरेडी खूप ढिगभर पत्र लिहिलंय, म्हणून त्याचा अच्छा सगळा फॉर्मॅट माहिती आहे, म्हणून लिहायचं सोपं असणार. अच्छा. पत्राची सुरुवात आपण कशाने करतो? नावाने श्रीने करतो. नावाने. हा, श्री असतो, मग पत्ता येतो, दिनांक येतो, मग आपण ज्याला मायना म्हणतो, प्रिय दादा, प्रिय ताई, प्रिय मावशी, असा मायना येतो. मग बॉडी ऑफ द लेटर म्हणजे मधले परिच्छेद येतात आणि मग सगळ्यात शेवटी आपण त्यांचा निरोप घेतो की कळावे लोभ असावा, तुझीच प्रिय, तुझाच प्रिय, असं म्हणून आपण पत्राचा समारोप करतो. पत्र लेखनात कोणती घेणार मॅम तुम्ही? काय म्हणतं? हा, मी प्रश्नोत्तर तोंडी घेते. पहिला प्रश्न वाच बरं तू आणि मला उत्तर सांग. झाडे शेते हिरवगार कशामुळे झाले होते? झाडे शेते हिरवगार पावसामुळे झाले होते. पावसाळ्याचे दिवस होते, पाऊस पावसाळ्याचे पडत दिवस होता. होते, पाऊस पडल्यामुळे झाडे शेते हिरवगार झालेले होते. हम्म. दुसरं मला म्हणू. म्हण दुसरं सांग तू. कुंदा तेव्हा पोहायला शिकली होती. कुंदा रविवारी पोहायला शिकली होती. हा, त्याच्यात कुंदाचं वय पण दिलंय बघ. कोणत्या वर्षी कुंदा पोहायला शिकली होती? कुंदा कोण सांगणार? आदिश्री सांग. प्रश्न होता की वर्षी शिकली होती. छान. वयाच्या 8व्या वर्षी कुंदा पोहायला शिकली होती. काय म्हणतेस तू? मॅम ते एक्झाम मध्ये कोणता पण हे येऊ शकते का पॅरेग्राफ पोयमचा, कवितेचा? शक्यतो तुम्ही वाचनाची प्रॅक्टिस करून ठेवा. येईल मग एकदा जोडाक्षर वगैरे जर आली ना तर मग येईल वाचता आरामात. आणि ह्या धड्यांचं अस्खलित वाचन करून ठेवा. शक्यतो ना जोडाक्षर वाचायची प्रॅक्टिस जास्त करून ठेव, म्हणजे अस्खलित वाचता येतं आपल्याला. पुढचा प्रश्न. नदीवर कोणते दृश्य दिसते? कोणते दृश्य दिसले? कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले? कुंडाला नदीवर झाडे, शेतात आणि पाणीचं दृश्य दिसला. रझिया आणि नीला नदीकडे केव्हा गेल्या? एवढ्यात नीलाचा मोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला आणि
कोणीतरी वाचवा हो ही हाक कुंदाच्या कानावर पडल्यावर ती धावतच नदी किनारी पोहोचली. आणि मग नदी किनारी पोहोचल्यावर रझिया गटांगळ्या खात पाण्याच्या पुढे पुढे प्रवाहाबरोबर वाहत चालली होती. मॅम पुढचं वाचू का मी? हा वाच. नदीच्या काठावरचे लोक कुंडाला कोणत्या सूचना देत होते? नदीच्या काठावरचे लोक कुंडाला ही सूचना देत होते की कुंडा तू घाबरू नकोस, मी काय तर सूचना सांगतो. ह्याला त्या असा धर ना मोबाईल. तिला पकड तू, मी वाचवतो तुला असं. लोक जोरजोरात काय रडत होते कुंदाला? कुंदाने जेव्हा उडी मारली पाण्यात तेव्हा लोक काय म्हणत होते कुंदाला? कोणत्या सूचना देत होते? कुंडा तू घाबरू नकोस, मी तुला वाचवायला येतो. ते कुंदा रझियाला म्हणत होती. कुंदा पाण्यात उतरली तेव्हा ती रझियाला म्हणत होती की तू घाबरू नकोस, मी तुला वाचवायला आली आहे, तू बुडणार नाहीस, तू काळजी करू नकोस. पण जेव्हा कुंदाने पाण्याचा वेग खूप होता आणि त्या प्रवाहात उडी मारली तेव्हा काठावर लोक होते. ते लोक कुंदाला काय म्हणत होते? कुंडा ह्याला पकड म्हणत होते, रस्सीला ह्याला. नाही पकड नव्हते म्हणत. नीट वाच बरं काय म्हणत होते. या दंड्याला घाटा धर म्हणत होते कुंडाला. काय म्हणत होते? त्या ह्याला दंड्याला धर म्हणत होते ते म्हणत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. खूप पाण्याचा वेग वाढतो आहे, तू माघारी फिर, असं म्हणत होते कुंदाला. मॅम पुढचं मी म्हणू. म्हण. रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू का आले? रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले कारण कुंदाने रझियाला पाण्यातून बाहेर काढण्याची मदत केली. आणि रझियाचा त्याच्यामुळे जीव वाचला असता. जर कुंदाने उडी मारली नसती, प्रसंगावधान राखून पटकन उडी मारली नसती, तिने दंडाला पकडायला सांगितलं नसतं, ती फक्त बघतच उभी राहिली असती, तर कदाचित रझियाला आपला जीव गमावावा लागला असता. पण कुंदाच्या साहसामुळे रझियाचा जीव वाचला, म्हणून तिच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याच्यानंतर सोपं आहे. एक एक आपण करू शकतो. पहिलं मी बोलू शकते? हो बोल ना. प्रश्नांचे शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सांगा. प्रसन्न, दुःखी, दुःखी. आणि अजून एक विरुद्धार्थी आहे त्याला. अप्रसन्न. शाबास. दुसरं? दूरवर, हे नाही माहिती मला. दूरवर, मी खूप लांब दूर राहते. त्याच्या विरुद्धार्थी काय आहे? जवळ, जवळ. बरोबर. दूर जवळ. दूर जवळ, लांब जवळ, सारखा. मी हा बोल. शूरचा शूर म्हणजे ब्रेव. आपण ज्याला इंग्लिश मध्ये ब्रेव म्हणतो ना, तो शूर. तेच मला माहिती. शूरचा अपोजिट वर्ड पण आठवण ते. आठवत नाहीये? थोडं आठव बरं. कोणाला येईल? शूर खूप ब्रेव आहे. स्पंदन खूप ब्रेव आहे, शूर आहे. त्याच्या अपोजिट, त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? कमी शूर. हा, कमी शूर चालू शकतं. मग कमी शूरला आपण अजून एक शब्द वापरतो. इंग्लिश मध्ये कावड बोलतात. इंग्लिश मध्ये कावड बोलतात. परफेक्ट. मग त्याला मराठीत काय म्हणतो आपण? शूर कमी.
कमी शूर झालं, पण कावडला आपण मराठीत काय म्हणतो? माझं सांगितलंस ना, माझं नाव सांगितलंस ना. शूरचा विरुद्धार्थी की खूप शिवाजी महाराज खूप शूर होते, झाशीची राणी खूप शूर होती. त्याच्या उलट काय? शूर म्हणजे बिंदास जाऊन ब्रेवरी दाखवणारा, शूरत्व दाखवणारा. त्याच्या उलट काय? कॉन्फिडंट ना. भित्रा किंवा घाबरट. घाबरट. घाबरट किंवा भित्रा. पुढचं मी म्हणू. हा, म्हण. रडणे, हसणे, रडणे हम्म आणि पुढे मागे. उशिरा. उशिरा, बरोबर. लवकर उशिरा किंवा लवकर उशीर. आता विधानसभा निवडणूक झाली नाही. अपमानला विरुद्धार्थी काय आहे? कौतुक. अपमान कौतुक, बरोबर. मान पण म्हणू शकतो. त्यांनी आमचा अपमान केला किंवा मान दिला. साहसला काय समानार्थी शब्द आहे? कुंदाचे साहस. साहसला साहस म्हणजे करेज. साहसला काय समानार्थी शब्द आहे? शूर पण म्हणू शकतो किंवा धैर्य पण म्हणू शकतो. करेज, धैर्य. तिच्याजवळ करेज होतं ना, की पाणी एवढं वाहतंय, तिच्या जीवालाही धोका होता, तरी तिने करेजियसली पाण्यात उडी मारली रझियाचा जीव वाचवण्यासाठी. म्हणजे साहस, धैर्य. त्याच्यानंतर अजून एक धड्यात शब्द आले, जीव. जीवला समानार्थी शब्द माहितीये तुम्हाला? जीव म्हणजे लाईफ. लाईफ, बरोबर. जीव म्हणजे लाईफ. मरण. हा, मरण हा विरुद्धार्थी होईल, करेक्ट. आणि समानार्थी काय होईल? जगणे. जगणे, आयुष्य, जीवन असं म्हणू शकतो आपण. मॅम, जगण्याला आपण इंग्लिश मध्ये लाईफ म्हणतो. लाईफ म्हणतो, बरोबर. तुम्हाला असं शूर मुलांची कोणती गोष्ट माहितीये की तुम्ही कधी असा शूरपणा केलाय? हा, सांग आदिश्री. मॅम, माझ्या इंग्लिशच्या कोर्स बुक मध्ये हे एक ब्रेव्ह टेल एक गोष्ट होती. खूप मस्त होती. अच्छा. मॅम, आमच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये क्लेवरेस्ट मॅन द वर्ल्ड म्हणून हे जाय, तो पण हुशार होता. अच्छा. मग तुम्ही काय कराल? तुम्हाला तुमचा एखादा फ्रेंड असा बुडताना दिसला किंवा कुठल्या संकटात आहे असं वाटलं तर काय कराल तुम्ही? विचारायला नाही तर नाहीतर पाण्यात बुडत असेल तर आपण त्याला वाचवू. दुसऱ्याचा जीव वाचवणं, त्याला मदत करणं ही चांगली मूल्य आहे. मग तेवढ्याच देव बाप्पा आपल्याला चांगलं म्हणेल. दुसऱ्याचं चांगलं केलं की आपलं चांगलं आपोआप होत असतं. बाबा, कोणी तुला सांगले? पोहण्यामध्ये तरबेज असणाऱ्या व्यक्तीला जलतरणपटू म्हणतात. या प्रकारचे खालील शब्द वाचा व त्याच्या योग्य जोड्या लावा. एकेकाने एक एक जोडी लावायची. म्हणजे मॅच द फॉलोइंग. हा, मॅच द फॉलोइंग. जसा आपण चांगला स्विमर आहे, स्विमरला आपण म्हणतो जलतरणपटू. तसा जो चांगलं क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेट खेळतो त्याला काय म्हणतो आपण? क्रिकेटर. हा, मराठीत काय म्हणणार? क्रिकेटर, बरोबर आहे. मराठीत त्याला काय म्हणणार? क्रिकेटपटू. केला मॅम मी क्रिकेटपटू. म्हणजे दुसरा धावपटू असणार का? हा, बरोबर. जो धावण्यात पटाईत आहे त्याला म्हणतो धावपटू. आणि जो भाषण करण्यात पटाईत आहे, स्पीच देण्यात एक्सपर्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण मराठीत? तिसरा एक लास्ट ऑप्शन आहे बघ.
वक्ता. वक्ता, बरोबर. चांगलं भाषण देणारा किंवा स्पीच देणाऱ्या एक्सपर्ट व्यक्तीला मराठीत म्हणतात वक्ता. वक्ता. कपडे शिवणाऱ्या काकांना काय म्हणतात? शिव काहीतरी, शिवगिन काहीतरी. काय मॅम? कपडे शिवणारे जे काका असतात त्यांना काय म्हणतो आपण मराठीत? शिवगिन, शिव मरा समथिंग. बरोबर सांगते स्वरा, क्लोज आहेस तू. शिवणारे. शिवणारे काका. हा, शिवणारे काका, त्यांना एक मराठीत शब्द आहे, 2 अक्षरी आहे. शिविन, शिविन. 2च अक्षरी शब्द आहे. आपण त्यांना कपडे ते शिवून देतात, आपल्याला स्टिच करून देतात क्लोथ्स. शिविन. शिंपी, त्यांना आपण म्हणतो शिंपी. Oh. जे मातीची मडकी किंवा मातीची भांडी बनवतात त्यांना काय म्हणतात? मातीचे पॉटर, इंग्लिश मध्ये पॉटर म्हणतात. आणि मराठीत? मटका मटका बनवणारे. मटका तर बाबा. त्याला एक समानार्थी शब्द आहे मडकं बनवणारा. नाव काय मडका तर ल वरून आहे, ल. लवणारे. ल वरून आहे, ल. माती आणि हे जर बनवणाऱ्याचं काय नाव आहे ते आठवण. लोहार, त्यांना आपण म्हणतो लोहार. लोहार. आणि सोन्याचं दागिने बनवणारे, गोल्ड ऑर्नमेंट, सोनारी. सोनार, सोनार. आणि विद्यार्थ्यांना शिकवणारे, शिक्षक. शिक्षक. पेशंट्सची किंवा रुग्णांची काळजी घेणाऱ्या ज्या असतात नर्स. त्यांना नर्स. नर्सला मराठीत काय म्हणतात माहितीये तुम्हाला? कामवाली. कामवाली. परिचारिका. परिचारिका. शाबास. नर्सला मराठीत परिचारिका म्हणतात. आणि डॉक्टरला पण एक समानार्थी शब्द आहे मराठीत, माहितीये तुम्हाला? वैद्य. वैद्य, शाबास. वैद्य बुवा पहिल्याच्या काय ते होते. वैद्य बुवा होते, हो. जेव्हा आयुर्वेदिक डायग्नोसिस केला जायचा, आयुर्वेदिक औषधं दिली जायची झाडा पानांची घरगुती, तेव्हा वैद्य बुवा असायचे. मॅम, मी एक सिरियल बघते स्वामी समर्थांची, मला आवडते. तर तिकडे कोणा बरं नसतं तर ते वैद्य बुवा स्वामीच्या रूपात येऊन जातात आणि ते ठीक करतात. त्याच्यानंतर अजून कोणते कोणते? शेती करणाऱ्यांना काय म्हणतात? शेतकरी. शेतकरी. फार्मर्स, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फार्मर्स म्हणतो. आणि जे खूप लेबरर्स असतात, म्हणजे लेबरर्स खूप कष्टाची कामं करतात, त्यांना काय मेहनती म्हणतो? माणसं. कष्टकरी. कामवाले. इंग्लिश मध्ये त्यांना सांगतात की लेबरच असतात, त्यांना जास्त कार्बोहायड्रेट आणि फॅट लागतात, एवढंच माहितीये मला. हा, त्यांना कार्बोहायड्रेट्स जास्त लागतात, कारण कार्बोहायड्रेट्सचं काम असतं आपल्याला एनर्जी देणं. आपल्याला जी काही बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कार्बोहायड्रेट्सला असतं. मॅम, मी पाणी पिऊ? हा, पी ना. ते जास्त काम करतात म्हणून त्यांना ते जास्त लागतं. हा, बोल आदिश्री. आमच्या हिंदीच्या मॅमने, म्हणजे आमच्या शिल्पा मॅमने पत्रलेखन करवलं होतं, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे. आणि रूल्स पण सांगितले होते काय काय बुक मध्ये लिहिलंय मी. तुला आता लिहायचं, हिंदीच्या ट्युशनला जॉईन व्हायचंय? नाही मॅम, ते बस सांगितलं. अच्छा अच्छा, हा, बरोबर. हिंदी आणि मराठी जवळपास सारखंच असतं पत्रलेखन. कारण की ते मराठी मध्ये र असतो पण हिंदी मध्ये नसतो, बस थोडस डिफरन्स आहे.
आणि फुल स्टॉप मध्ये काय डिफरन्स असतो मराठीत फुल आणि स्टॉप हिंदीत? मध्ये हिंदीमध्ये अशी एक रेष दिली असते आणि आपल्या मराठीमध्ये जसं आपण इंग्लिश मध्ये फुल स्टॉप तसं असतं. मी हा सगळीकडे हे होमवर्क वगैरे मध्ये सगळीकडे हिंदीची रेसच करते. मला कधीच आठवत नाही, लक्षात राहत नाही की इंग्लिश सारखंच हे करायचं. मी सगळीकडे रेस करते. हा हिंदीत त्याला दंडक असं म्हणतात आणि मराठीत आपण पूर्णविराम असं म्हणतो. पुढचा प्रश्न काय आहे? खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी लिहा. क्रिकेट क्रिकेट खेळण्यासाठी काय काय लागतं तुम्हाला? संगीत मॅम बॅट बॉल क्रिकेट स्टंपर आणि एक बॉल आणि ग्लव्स एवढंच लागतं मॅम. आणि तिकडे हा मित्र हातातले ग्लोव्स, पायातले ग्लोव्स आणि हेल्मेट. हम्म बरोबर. अजून दुसरं काय लागतं? दुसरा कोणता प्रश्न आहे? कबड्डी. कबड्डीला कबड्डी. खूप आवडते कबड्डी मला. मी रोज खेळते. मॅम छान. मला आवडतं पण कबड्डीला त्यामध्ये असतं ना लागतं म्हणून मला भीती वाटते खेळायची पण. धडपडतो आपण. कबड्डीला बन्यान आणि पॅन्ट लागतात हाफ आणि पाण्याची बॉटल लागते, बॅग लागते, अजून काही मेडिकल थिंग्स लागते. आणि पाण्याची बॉटल महत्वपूर्ण. हा तहान पण लागू शकते. मी चप्पल सोडून काही घेऊन जात नाही. कारण की पाण्याची बॉटल गेली की बाकी सगळे पाणी दे पाणी दे. काय बँडेज वगैरे असतील तर असं स्क्रॅच करतील आणि सांगतील मला बँडेजची गरज आहे, मला बँडेजची गरज आहे. सगळं हायजॅक करतात ते. मॅम पुढचा वाचू का? पुढचा फुटबॉल मध्ये बॉल आणि फुटबॉल लागतो. बॉल शूज, फुटबॉल कपडे कॅप्स आणि हेल्मेट. आणि लिंबू चमचा. गेम मध्ये जाऊ नाही शकत. लिंबू चमच्यामध्ये काय लागतं? लिंबू आणि चमचा. लिंबू चमचा आणि घ्या. चमचा. तुम्ही खेळलाय कधी लिंबू चमचा रेस? हो, इथं गणपतीचे कार्यक्रम खेळतो. गणपतीच्या गणपतीला कार्यक्रमात. ते हा करतात. तर कोण लिंबू चमचा घेऊन येतच नाही. याचा खेळू शकत असं. मॅम कधी खेळली नाही आहे पण बघितलंय. वाटतं संगीत इझी पण खुर्ची. हा हा खेळली आहे. संगीत खुर्ची. खेळली आहे मॅम. माझ्या पप्पा सोबत खेळली आहे. तर संगीत खुर्ची मध्ये नुसत्या खुर्च्या लागतात. विटी दांडू. मिनी दांडू. काय असतं ते? आपण हिंदीत ज्याला गिल्ली दंडा म्हणतो ना, हा. तसं असतं. एक छोटी विटी आणि दांडू, मग ती अशी हे करायची असते, उडवायची असते. त्याला एक असा छोटासा गोल ओव्हल शेपचा बॉल लागतो आणि काठी घेऊन नुसतं त्याला उधळायचे असतं वरनं, त्याला म्हणतात. तू खेळलीयस कधी स्पंदन विटी दांडू? खेळलीये, पण माझे बाबा सारखे सांगतात की आम्ही आज सारखे तुमच्यासारखे बसून फक्त हे खेळत नाही. कारण की खालच्या मुली तो उनोचा पॅक आणतात आणि खाली बसून तेवढंच खातात. मग सगळे बाबा येऊन सांगतात आम्ही असताना लगोरी खेळायचो. ते दगड फेकायचा तो गेम आहे ना, मध्ये दगड असतात त्याच्यावर ते फेकायचं आणि त्यांना ते पडवायला लावायचं. तो गिल्ली दंडा असा खेळायचो. एवढं मला माहितीये. मी कधी या वयात तुम्हाला शारीरिक व्यायाम किंवा आपण ज्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो ना, ती ह्या एज मध्ये खूप इम्पॉर्टंट असते. कारण जेव्हा तुम्ही 12-13 वर्षाचे असता तेव्हा तुमच्या शरीरात खूप हॉर्मोनल बदल होत असतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही चांगली फिजिकल ऍक्टिव्हिटी केली, रोज धावणं किंवा एक्सरसाइज करणं, मैदानी खेळ खेळणं, तर तुमची वाढ खूप चांगली होते. तुमचे मसल्स, स्नायू खूप चांगले डेव्हलप होतात. त्यामुळे रोज काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा रोज काहीतरी खेळणं हे अतिशय महत्वाचं असतं. आदिश्री काय म्हणतेस? मॅम आमच्या शाळेत योगाचा क्लास आहे. तिकडे कधी ना कधी जेव्हा
क्लब ऍक्टिव्हिटीज वगैरे असते तेव्हा ते योगा करवतात. बस सिटिंग, स्टँडिंग, मज्जा येते आम्हाला. हम्म छान छान. तर आपला हा धडा बऱ्यापैकी पूर्ण झालाय. एक फक्त वाक्यात उपयोग राहिलेत, वाक्प्रचार. एक 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 वाचे ना, मग हा धडा कंप्लीट होईल आपला. काय दंग पुढचा होणे संगीत आणि खुर्ची आहे. गलका वाढणे. संगीत खुर्ची नुसतं खुर्ची लागते. हम्म लोक वाक्प्रचाराचा लोक पण लागतात, फक्त खुशी नाही, लोक पण लागतात. 2 लोकांसोबत खेळणं जास्त मजा नाही येणार. लोक आणि खुर्ची. आता आपला मॅम एक लोगन म्हणजे शेवटचा प्रश्न राहिलाय, वाक्यात उपयोग करा. त्याच्यात 2 वाक्प्रचार त्यांनी दिलेत, त्याचा उपयोग आपल्याला त्या 2 वाक्यात करायचंय. एकेकाने एक एक सांगायचंय. कोण सांगतं? नाही, सांगा, स्वरा आणि आदिश्री. मॅम पहिल्याला क्रिकेट आहे. नाही, वाक्यात उपयोग आहे बघा. प्रश्न 5वा, कौसातील वाक्प्रचार योग्य ठिकाणी वापरा. तो प्रश्न. हा. शाळेला सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश डॅश वाढला. मुलं खेळ वाढला. नाही नाही, 2 दिलेत बघ तिथे वाक्प्रचार, त्याच्यातला एक वापरायचे. शाळा सुट्टी झाल्यामुळे मॅम दंगा होणार. दंग होणे वाढले. गलका वाढणे. दंग होणार नाही तर वाढणे. गलका वाढला. गलका म्हणजे नॉईज वाढला. शाळा सुटल्याबरोबर विद्यार्थ्यांचा गलका वाढला. क्योंकि ते आणि दुसरं जोरात आवाज येतात ना, म्हणून गलका वाढला त्यांचा. रोज हे होतं तर मॅडम म्हणतात की म्हणजे शाळेच्या बाहेर निघायच्या पहिले आपण एक प्रेयर करत जाऊ. तर प्रेयर रोज करतो आम्ही ती आफ्टर लिव्हिंग स्कूल वाली. आणि दुसरं आहे, परीक्षा सुरू झाल्यामुळे मुले अभ्यासात डॅश डॅश झाली. दंग होणे. दंग होणे. दंग झाली. बरोबर. पुढचं सगळं तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वगैरे ते तुम्ही कराल. कुंदाचे स्टोरी सांगू एक. हा सांग, पटकन सांग. छोटीशीच सांग, आपल्याकडे आता 5च मिनिटं आहेत. एक कासव होता, तर हळू जात होता आणि एक रॅबिट आला आणि त्यानं सांगितलं त्याला की तू लय हळू चालतोय, माझ्या बरोबर रेस लावतोयस का? मग कासव हो म्हणला आणि परत त्यांनी रेस सुरू केली. कासव हे रॅबिट पुढे गेला, पण कासव मागच राहिला होता. पण त्याला गाजर दिसले, त्याने खाल्ला आणि झोपला. कासवने उठायचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. परत तो पुढे गेला. मग थोड्याच वेळात तो मागणं आला, करून कासव जिंकला आणि त्याला मिळलं. मग त्याला त्याची चूक कळली. छान. मॅम मी ससा एक आणि गाणं कासव. म्हणू. शॉर्टकट मध्ये सांग, म्हण. मॅम गाणं म्हणायचं पण भीती वाटतं. काय म्हणते? गाणं म्हणायचं मला पण भीती मॅम वाटते. मला गणपती घाबरू स्तोत्र नकोस. माहितीये. आपणच आहोत ना, मग तुझे सगळे क्लासमेट्सच आहेत हे. मॅम आपणच गणपती आहोत. स्तोत्र म्हणून एक मी मी तेच म्हणताय. म्हण. सावर सावर अंबाबाई वाला आहे ते. वक्रतुंड महाकाय म्हण. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वातु साधते. छान स्पंदन. छान नमस्ते छान. गौरी नारायणी नमस्ते नमस्ते आता आदिश्री एक गाणं म्हणते. गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य. स्पंदन, तू छान श्लोक म्हटले, शाबास की तुला. आता आदिश्री एक गाणं म्हणते, ते आपण गाणं ऐकूया आणि मग नंतर आपला क्लास संपवूया. ठीक आहे? येस मॅम. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. पैठणीचा घोळ ग, कपाळी कुंकू लाल ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग.
पैठणीचा घोळ ग नाकामध्ये नाच ग पैठणीचा घोळ ग आई, नाकामध्ये ग रेणुका आली घरात. अ, होय. सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग. थँक्यू मॅम. छान. तर मग आपण इथे क्लास आपला संपूया. तुम्हाला तुमच्या आत्ताची एक्झाम जी चालू आहे मिड टर्म, त्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मॅम मॅम बाय बाय. शुभरात्री. शुभरात्री मॅम. मॅम बाय मॅम. बाय बाय.